अभिजित टिपके आणि सोनम वांगचुकी हे दिल्लीच्या रामलीग जंतर मंतरवर आंदोलन करतायत आणि हे विद्यार्थ्यांनी चालवलेलं आंदोलन आहे. हे आंदोलन तुम्ही बघितलं असेल तर या देशामध्ये जवळजवळ 150 पेपर लीक झालेले आहेत आणि नीटच्या बाबतीत बघितलं तर ह्यांची मुलं परदेशात शिकतात, आमची मुलं इथे वर्षानुवर्षे इथे शिकत असताना नीटच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर प्रचंड अशा पद्धतीने भ्रष्टाचार चालतो. हे ना खाऊला ना खाण्यासुद्धा अजूनही स्ट्रगल होती की आता काहीच सोडत नाही. अशा पद्धतीने काम करत असताना गेल्या कित्येक दिवसात जे विद्यार्थी कुठल्याही पार्टीशी जोडले गेलेले नव्हते ते स्वतःच्या हक्कासाठी जंतर मंतरवर जात होते. त्या अतिरेक्यांपेक्षा वाईट त्यांच्यावर कारवाई केली. जालियनवाला बागचं हत्याकांड झालं, त्याच्यानंतर देशातला ह्या ते गोरे गेले आणि काळ्यांनी अशा पद्धतीने ह्या काळ्या इंग्रजांनी आज त्या विद्यार्थ्यांवर अमानुष असा लाठीमार केला. त्याचा निषेध करण्यासाठी वाडा तालुक्याच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज ते आंदोलन करण्यात येते. आम्ही विद्यार्थ्यांना सांगतोय की तुम्ही एकटे नाही, हे देशाची स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने दुसरी लढाई चालू झालेली आहे आणि वारंवार आम्ही सांगत असतो का खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू झालेली आहे. हे हुकुमशाहीच्या दृष्टीने अशा पद्धतीने चालू आहे. कुणाशीही बातचीत करायची हे नाही. आज तुम्ही जर बघितलं तर परवा एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला आणि काल संसदेमध्ये चर्चा करावी अशा पद्धतीने विरोधी पक्षांनी सातत्याने मागणी करत होते, परंतु संसदेमध्ये कुठल्याच पद्धतीने चर्चा होत नाही म्हणून विरोधी पक्षाचे सर्व खासदार पंतप्रधानांच्या दारात जाऊन बसले आणि तेव्हा तरी चर्चा होणार. तुम्ही संविधानाला मानताय, संविधानावर डोका ठेवून संसदेमध्ये गेले तर संविधानाच्या दृष्टीने कुठलंही काम करत नाही. तुम्ही या देशात मनूचे हस्तक म्हणून आलेले आहेत आणि मनुवादी संघटना चालवता अशा पद्धतीने काम करत असेल तर 12 बलुतेदार या देशामध्ये काम करत असताना प्रत्येकाचा विद्यार्थी शिकला पाहिजे. आज तुम्ही जर बघितलं तर त्या काळामध्ये आम्हाला शिकण्याची परवानगी देत नव्हती. सावित्री आली, फुले आले आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आणि आमच्या महिला भगिनींना शिक्षणाची दारं खुली केली. आता कुठेतरी आमचा विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर या लेवलला चाललेला आहे आणि अशा पद्धतीने हे जाऊ नये म्हणून 3.5% लोकांनी अशा पद्धतीने ही त्यांची व्यवस्था केलेली आहे. ह्यांच्यासाठी मंदिरं बांधली जातात आणि मंदिरामध्ये आम्ही पैसा देतो, हिंदू सांगून अशा पद्धतीने आमच्याकडनं पैसा वसूल केला जातो. आम्ही माथा टेकतो आणि एका मंदिरात 50 दानपेट्या टाकलेल्या तर प्रत्येक दानपेटीत पैसा टाकतो. अशा पद्धतीने तोही चोरी होतो. आम्हाला आज आम्ही जे बुद्धिमत्ताच्या जोरावर नोकरी करण्याचा प्रयत्न करतो ते आमची बुद्धिमत्ता अतिशय टॅलेंट असलेल्या विद्यार्थ्यांचा पेपर लीक होऊन एक सामान्य पैसेवाल्यांच्या हातामध्ये तो पेपर पडला जातो आणि जे उराशी वर्षानुवर्ष त्यांचे पालक आपली जागा जमीन विकून अशा पद्धतीने त्याला शिकवतायत आणि आता कुठे तो डॉक्टर होईल असं त्यांना वाटत असताना नीटच्या पेपरचा बाजार मांडला जातो. मार्केटमध्ये लाखो रुपयाला अशा पद्धतीने पेपर विकला जातो, पण आयुष्यभर त्याच्यासाठी मेहनत केली असते ते विद्यार्थी आमचे त्या परीक्षेपासून वंचित राहतात. आज जवळजवळ 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आज तुम्ही जर बघितलं तर हम दो हमारे दो, आता एकच मुलगा किंवा मुलगी आता प्रत्येक पालकांना राहिलेला आहे आणि त्यांनीही जेव्हा आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या म्हातारपणाचा काय असेल अशा पद्धतीने हे आज तुम्ही ही लढाई खऱ्या अर्थाने इंग्रज बरे होते का ते सुखसुविधा तरी देत होते आणि अशा पद्धतीने इंग्रजांनी नवी मुंबई जी बसवली ती बघा त्याची सुखसुविधा. आज आमचा रस्ता आज बनतो आणि उद्या खड्ड्यात आम्ही जातो. अशा पद्धतीने लुटायचा काम या देशामध्ये चालू आहे आणि ही लूट उघड्या डोळ्याने आम्ही बघणार नाही. आणि आता तुम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही सातत्याने सरकारमध्ये आले, पण आमच्या विद्यार्थ्यांनी या तरुण विद्यार्थ्यांचं त्यांचं कौतुक केलं पाहिजे का त्यांच्यावर लाठ्यांचा भैमार होत असताना ते बोलायचे तुम्ही मारा आम्हाला, आम्ही इथून हटणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की स्वातंत्र्याची दुसरी लढाई खऱ्या अर्थाने चालू झालेली आहे आणि ही स्वातंत्र्याचीच लढाई आहे का गरीब आणि गरीब होत चाललाय, श्रीमंत होत चाललाय. आणि गेल्या 70 वर्षामध्ये 63 वर्षामध्ये ज्या महाविकास आघाडीच्या लोकांनी ज्यांना दूरदृष्टी होती, ज्यांची वैचारिक क्षमता होती, त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना घडवले आणि शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानानं विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खुली केली. आणि ज्यांच्या घरी तुम्ही जर बघितला एखाद्या घरातला एक विद्यार्थी एक नोकरीला लागला तर त्याच्या 100 पिढ्यांचा उद्धार होतो. आणि हाच यांना नको आहे आणि हाच या RSSच्या माध्यमातून त्यांना जो लोहार आहे त्यांनी लोहारकी केली पाहिजे, सुतार आहे त्यांनी सुतारकी केली पाहिजे, चांभार आहे त्यांनी चांभारकी केली पाहिजे, शेतकरी आहे त्यांनी नांगर धरला पाहिजे, अशी यांची मनूची संस्कृती आहे आणि ती यांना लागू करायची आहे.
त्याच्यासाठी हा स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू झाली. आज याची सुरुवात आपण करतोय. पण जे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले त्यांनी आज या मुलींनी चांगल्या पद्धतीने तिथं हे मांडलं. आम्हाला वाटतंय का कदाचित मुलांना हे कळत नाही, पण आमच्या पलीकडे त्याच्याही पेक्षा जास्त त्यांना कळतंय का ते शिक्षणामध्ये कशी लोक पाहिजेत. आज आम्ही जे बघितलंय तर मागची शिक्षण मंत्री 12वी फेल, आता तर शिक्षण मंत्री काय ज्यांना एज्युकेशनचा काही पत्ता नाही ते आमचे एज्युकेशन मिनिस्टर असतील, ज्यांना संरक्षणातलं काही कळत नाही ते आमचे संरक्षण मिनिस्टर असतील, आणि आमचा रोड ट्रान्सफर मिनिस्टर इथेनॉलची बात करतोय, जो पेट्रोलची बात करतोय. म्हणजे जो यांनी जे काम करायला पाहिजे ते काम करत नाही. आणि अशा पद्धतीने धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा झाला पाहिजे. आजची ही मागणी घेऊन आम्ही सर्व इथे आलोय. त्याच पद्धतीने ज्यांनी आमच्या विद्यार्थ्यांवर, ज्यांनी आमच्या भावी पिढीवर उपटी घातल्यात, ज्यांनी आमच्या भावी पिढीला बेदमपणे मारलंय, ज्यांनी आमच्या भावी पिढीची डोकी फोडलेत, अशा देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. अशा या मागणीसाठी आम्ही इथे आलोय. आणि या देशाचे पंतप्रधान सातत्याने सांगत असतात का आम्ही महासत्ता आहे, आम्ही महासत्ता बनतोय. आणि या याच्यात बघितलं तर आम्ही जो अफगाणिस्तान आता स्वतंत्र झालाय तिथेही आमच्या रुपयाला ₹1.5 द्यायला लागत असेल, आमच्या रुपयाची किंमत त्यांच्यापेक्षा कमी झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आमची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत असेल तर आमचे विद्यार्थी बरोबर सांगतात की ज्यांना नॉलेज नाही अशा पद्धतीचं हे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत. आणि हे सरकार निकम्म आहे, हे आम्हाला बदलायचं आहे. याच्यासाठी आपण इथे उभे राहिलेलो आहेत. आणि या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून सांगितलं आहे लढा, शिका, संघर्ष करा. आणि अशा पद्धतीने आज आपण बाबासाहेबांचा दिलेला जो मूळ मंत्र आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर आम्ही शिकलोही आहे आणि संघटित झालोय. आता संघर्ष करायचा आहे. आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीमागं, हे विद्यार्थी ज्यांनी जो लढा उभा केलेला आहे त्यांच्या पाठीमागे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, काँग्रेसचे असू दे, राष्ट्रवादी काँग्रेसचे असू दे, मनसेचे असू दे, शिवसेनेचे असू दे, यांच्या सगळ्या प्रमुखांची स्टेटमेंट तुम्ही बघितली पाहिजे. आणि ती स्टेटमेंट काय होती का खऱ्या अर्थाने देश आता स्वातंत्र्याची गरज आहे. आणि ह्या मानसिकतेच्या लोकांपासून स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू झालेली आहे, ही आपण नक्कीच घेणार. आणि विद्यार्थ्यांनी आता आजपासून कामाला लागलं पाहिजे. आणि जोपर्यंत हे धर्मेंद्र प्रसाद राजीनामा देत नाही तोपर्यंत विद्यार्थी जो लढा उभा करतील, जी त्यांच्या कल्पना असेल त्याच्या पाठीमागे महाविकास आघाडीचा एक आणि एक कार्यकर्ता, गावापासून तर झोपडीपर्यंत, तालुक्यापासून तर गावापर्यंत सगळे कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे उभे राहतील. तुम्हाला आपण एकटे आहेत असं कधीच नाही, तुम्ही चालत राहा, तुमच्या पाठीमागे हजारो कार्यकर्ते चालत राहतील. याची ग्वाही देण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकटं समजायचं नाही. तुमचे भविष्य धोक्यात आहे, त्यासाठी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता खंबीरपणे आजही, उद्याही आणि परवाही तुमच्या पाठीमागे उभा राहील ही ग्वाही देतो. आणि या सरकारचा धिक्कार करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतोय. मोदी सरकार हाय 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 हाय